हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे कारण मी आज तुम्हाला मिशो क्रिएटर क्लब या टॉपिकवरती माहिती देणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अर्निंग कशी करायची, ॲफिलिएट मार्केटिंग काय असतं, मिशो ॲफिलिएट क्लब काय असतं, ह्या बऱ्याच गोष्टींविषयी तुम्हाला आज माहिती भेटणार आहे. सो विदाउट वेस्टिंग मोर टाईम लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. जेनझी जनरेशनमध्ये प्रत्येकालाच घरी बसून कंटेंट बनवून कमाई करायची सगळ्यांनाच आवड आहे. सो त्यांच्यासाठीच हे व्हिडिओ आहे. मिशो क्रिएटर अर्निंग करण्यासाठी खूप चांगला पर्याय असू शकतो. मिशो क्रिएटर क्लब हा एक मिशोचाच ॲफिलिएट प्रोग्राम आहे. या प्रोग्राममध्ये बेसिकली काय होतं तर क्रिएटर मिशोवरून प्रोडक्ट खरेदी करतात. यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक हे काही जे प्लॅटफॉर्म आहेत या प्लॅटफॉर्मवरती त्यांनी प्रोडक्ट्स रिलेटेड पोस्ट वगैरे टाकतात, कंटेंट टाकतात आणि त्यांच्या पोस्ट थ्रू, त्यांच्या लिंक थ्रू जर कोणी परचेसिंग केलं तर त्यांना कमिशन, ॲफिलिएट अर्निंग्स होतात. मिशो क्रिएटर क्लब हा मिशोचाच एक फ्लॅगशिप प्रोग्राम आहे आणि हा सर्वात खास गोष्ट म्हणजे कंटेंट क्रिएट केल्यानंतर आपण तो प्रोडक्ट रिटर्न करू शकतो आणि 100% रिफंडही मिळवू शकतो विदाउट एनी एक्स्ट्रा चार्जेस. म्हणजेच कमी रिस्कमध्ये ॲफिलिएट अर्निंग सुरू करता येते. तर आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मिशो क्रिएटर क्लब म्हणजे नेमकं काय आहे. तर हा एक असा प्रोग्राम आहे की यामध्ये आपण मिशोवरून प्रोडक्ट खरेदी करतो, त्या रिलेटेड कंटेंट बनवतो, लिंक्स जनरेट करतो आणि त्या लिंक्स थ्रू जर कोणी तुमचा प्रोडक्ट विकत घेतला तर आपण त्या थ्रू कमिशन अर्न करतो, कमिशन जनरेट करतो बेसिकली. टॉप क्रिएटर्स जे मिशोचे टॉप क्रिएटर्स आहेत ते बेसिकली आठवड्याला 10 ते 15 हजारापर्यंतही कमाई करतात. आता प्रश्न आहे की मिशो क्रिएटर क्लब का जॉईन करायचा. वीकली पे आउट, हाय कमिशन, ग्रोथ रीच, 14 डेज फ्री रिटर्न ह्या सगळ्या पॉईंट्समुळे आपण मिशो क्रिएटर क्लब जॉईन करायला पाहिजे. तर वीकली पे आउट नेमकं काय आहे. वीकली पे आउट जे आहे या ठिकाणी क्रिएटर्सला वीकली बेसिसवरती पेमेंट्स मिळतं. म्हणजे जास्त वेळ वाट बघायची गरज नाही आहे. आठवड्याला आपल्याला जे काही आपण अर्निंग्स केलं, कमिशन जनरेट केलं मिशो ॲफिलिएट्स लिंक थ्रू, ते आपल्याला एव्हरी वीक आपल्या अकाउंटमध्ये जनरेट होतं. आणि हाय कमिशन्स म्हणजे काय तर इथे 5% ते 25% प्रोडक्ट्सवर आपण कमिशन जनरेट करू शकतो. आणि ग्रोथ रीच म्हणजे नेमकं काय तर आपल्याला मिशो कंपनीसोबत काम करायची संधी मिळते. त्यामुळे आपले फॉलोवर्स वाढण्याचे पण जास्त चान्सेस असतात, रीच वाढण्याचे पण जास्त चान्सेस असतात. यामुळे क्रिएटर विजिबिलिटी आणि फॉलोवर्स रीचही वाढते. आणि बेस्ट म्हणजे 14 डेज फ्री रिटर्न, 14 दिवस आपल्याला प्रोडक्ट रिटर्न करण्याची संधी असते. आता MCC कसं सुरू करायचं हे पाहूया. मिशो क्रिएटर क्लब सर्वात आधी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून साइन अप करून घ्या आणि मिशो ॲपमधून डॅशबोर्ड ओपन करा जो की तुम्हाला एकदम टॉपला दिसेल. स्टेप 3 इंस्टाग्राम कनेक्ट करून ऑटो DM फीचर चालू करून घेऊया. इंस्टाग्राम DM चालू करण्याचा फायदा असा की जो काही आपण ॲफिलिएट लिंक जनरेट केल्या आपल्या इंस्टाग्राम पोस्ट थ्रू आणि कमेंट म्हणून जर केलं तर ते तुम्हाला डायरेक्ट त्यांचं लिंक, प्रोडक्टची लिंक्स त्यांच्या DMमध्ये जाते. जे आपल्या निशला सूट होतील त्यानुसार आपण कंटेंट तयार करू शकतो आणि कुठल्या प्रोडक्टचा कंटेंट बनवायचा हे कंटेंट बनवण्यापूर्वी त्या प्रोडक्टवर किती पर्सेंटेजवर कमिशन दिलेलं आहे ॲफिलिएट प्रोग्राममध्ये तेही आपण चेक करू शकतो. 25% पर्यंत प्रोडक्ट्सवर कमिशन आहे मिशो ॲफिलिएट प्रोग्राममध्ये. जो काही आपण कंटेंट बनवणार आहोत मिशोच्या प्रोडक्ट्स रिलेटेड त्यामध्ये प्रोडक्टचा यूज, प्रोडक्ट्सचे बेनिफिट, प्रोडक्टची प्राईस, प्रोडक्टची क्वालिटी या रिलेटेड आपण सांगू शकतो. यानंतर जो काही आपला बनलेला कंटेंट आहे हा इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब या 3 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तुमचा कंटेंट तुम्ही पब्लिश करू शकता. आणि योग्य प्रोडक्ट, ज्या प्रोडक्ट रिलेटेड आपण कंटेंट बनवलेला आहे तो प्रोडक्ट टॅग करून आपण आपलं कमिशन जनरेट करू शकतो. त्या लिंक थ्रू जर कोणी लगेच परचेसिंग केलं, कुणाला तो प्रोडक्ट आवडला. मिशो ॲफिलिएट प्रोग्राम यूज करताना काही जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते आता मी सांगते. जसं की मिशो ॲपला टॅग करणे कंपल्सरी आहे, त्याशिवाय कमिशन जनरेट होत नाही. प्रोडक्ट्सचे प्राईस नक्की सांगा किंवा प्राईसचे स्क्रीनशॉट अटॅच करा. प्राईस सांगितल्यामुळे ऑडियन्सला पण ट्रस्ट बसतो. आणि कंटेंटमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे CTA, कॉल टू ॲक्शन, जी तुम्ही अशी ठेवू शकता. प्रोडक्ट लिंक पाहिजे असेल तर कमेंट करा, प्रोडक्ट लिंक कॅप्शनमध्ये आहे, या पद्धतीने. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जे आपण कंटेंट आपण बनवतोय त्यामध्ये ज्या प्रोडक्ट रिलेटेड आपण बोललो तोच प्रोडक्ट टॅग झाला पाहिजे, चुकीचा प्रोडक्ट टॅग व्हायला नाही. मिशो क्रिएटर क्लब किंवा मिशो ॲफिलिएट या रिलेटेड जर काही तुमचे डाऊट्स असेल तर कमेंट करायला नक्की विसरू नका. आणि हो, हा प्रोग्राम एकदम इझी आहे, इझी बिल्ड केलेला आहे. म्हणजे मिशो ॲपमध्येच आपल्याला इनबिल्ड मिशो क्रिएटर प्रोग्राम बघायला मिळतो आणि एवढा इझी यूज करण्यासाठी आहे. आणि अदर प्लॅटफॉर्म्सपेक्षा या प्रोग्रामवरती कमिशन खूप जास्त आहे कम्पेअर जर आपण दुसऱ्या क्रिएटर अर्निंग प्रोग्राम्स जे आहेत किंवा ॲफिलिएट दुसरे प्रोग्राम्स आहेत त्यांच्या जर कंपॅरिझनमध्ये बघितलं तर मिशो क्रिएटर क्लबमध्ये आपल्याला जास्त पर्सेंटेजवर कमिशन अर्न करता येतात. 5% पासून 25% पर्यंत कमिशन अर्निंग
अर्निंग आहे आणि करायचं काहीच नाही आहे. जो काही मिशोवरून आपण प्रोडक्ट परचेस करत आहोत त्या रिलेटेड कंटेंट बनवायचा आहे आणि आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती पोस्ट करायचा आहे. पोस्ट करताना मिशो ॲपला टॅग करायचा आहे, जेणेकरून आपलं कमिशन जनरेट व्हायला कुठल्याही पद्धतीचा अडथळा नाही आला पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपण मिशो क्रिएटर क्लब यूज करून आठवड्याला 10 ते 15 हजारापर्यंतसुद्धा अर्निंग करू शकतो, हे विसरू नका. सो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली जी लिंक आहे त्या थ्रू साईन अप करा आणि मिशो क्रिएटर क्लब आजच जॉईन करा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. काही डाऊट्स असेल तर नक्की विचारा. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.